राजकारणात सगळ्यात मोठी राजकीय घटना ती असते जी राजकीय वाटत नाही। तसंच काही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे। नेत्यांच्या भेटी, दौरे आणि त्यांच्या पत्रकार परिषदा या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या बदलाचे संकेत देत आहेत। अशातच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे। ही बातमी काय आहे, तसेच नवीन कुठल्या राजकीय घडामोडी घडत आहेत, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या एका हाय व्होल्टेज बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल तसेच सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात एक संयुक्त गुप्त बैठक पार पडली अशी माहिती समोर येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीची कल्पना देखील पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना नव्हती। याच मुद्द्यावरून बुधवारी दुपारी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती देखील सूत्रांद्वारे मिळत आहे। बुधवारी दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल पाटील आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते। सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत थेट विचारणा केली। त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि पक्षाला त्याची कल्पना का देण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। यावर उत्तर देताना सुनील तटकरे यांनी आगामी पावसाळी अधिवेशन दरम्यान मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून समर्थन मिळाल्याची शक्यता असून त्याचा चुकीचा राजकीय अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसने काढू नये यासाठी मुख्यमंत्री यांनी ही बैठक बोलावल्याचे स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तटकरेंच्या स्पष्टीकरणानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून असा संदेश द्यायचा होता तर पक्षाच्या अध्यक्षा म्हणून मला याची आधी कल्पना द्यायला हवी होती, असा सवाल त्यांनी बैठकीत उपस्थित केला। परंतु आता या सर्व घडामोडींवर सुनील तटकरे यांनी समोर येत नेमकी त्यांची व फडणवीसांची भेट झाली आहे का व ती कशामुळे झाली होती याची माहिती दिली आहे। मी पक्षात असताना अनेक पदांवर काम केलेलं आहे, त्यामुळे काम करत असताना मुख्यमंत्र्यांसोबत भेटी होतच असतात। तसेच प्रत्येक भेटी राजकीय असेलच असं नाही। तसेच या भेटीत जी काही चर्चा झाली त्यातील जी सुनेत्रा ताईंना सांगायची होती ती मी सांगितली आहे। तसेच त्यांच्यासोबत माझा संवाद अधिक चांगला आहे, त्यामुळे विसंवाद होण्याचं काहीच कारण नाही। याचबरोबर सुनील तटकरे यांनी त्यांची व जयंत पाटलांची भेट झाली असल्याचे देखील नाकारले आहे। यावर जयंत पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया देत आपली सुनील तटकरे यांच्यासोबत भेट झाली नाही असं स्पष्ट केलं होतं। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत माझी कधीच भेट झाली नाही। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाली असती तर मी नक्कीच तुम्हाला सांगितलं असतं, असं जयंत पाटील म्हणाले होते। कुठली चर्चा देखील झाली नाही। विलीनीकरणाची चर्चा वगैरेचा तर संबंधच येत नाही। यांच्यासोबतच कुठलीही विलीनीकरणाची चर्चा नंतर झाली नाही। अजितदादांच्या निधनानंतर ह्या झालेल्या चर्चा सगळ्या मावळल्या आहेत, असं जयंत पाटील म्हणाले होते। तरी या भेटीगाठीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। राजकीय विश्लेषक या सगळ्या घडामोडींच्या मागे काहीतरी वेगळंच चिचतंय असं वर्तवलं जात आहे। तरी या संपूर्ण प्रकरणाबद्दल, या संपूर्ण विषयाबद्दल आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।